परंतु क्रिकेट आहे, प्रतिस्पर्धेला कमी समजणं चूक करू शकते. कधी काय पण होऊ शकतं. कधीही कुणाला कमी समजू नका. पहिला चेंडू सेमी क्रमांक 1. पहिल्या चेंडूवरती लॉफ्ट करण्याचा प्रयत्न फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत होता आणि येतोय तो डॉट चेंडू. नक्कीच गोलंदाज देखील सांगतोय मी काही हलका नाहीये. या अगोदर मोठमोठ्या स्पर्धा खेळायला हा खेळाडू आपण पाहतोय. उत्कृष्ट फटकेबाजी करण्यासाठी जाणला जाणारा हा देखील आहे खेळाडू. यावेळेस उत्कृष्ट फटका बघायला मिळतोय. डाऊन दी ग्राउंड मारलेला फटका. लॉंग ऑन वरून नव्यानं धावत येतील, चेंडू थांबवतील आणि फेकी करतील. तोपर्यंत धाव मिळते त्या 2. बघितलं तर दुसऱ्या चेंडूवरती दुहेरी धावेनिशी धावफलक उघडलं जातंय स्वतःच आणि संघाचं देखील. पुढील चेंडू. यावेळेस उत्कृष्ट फटका बघायला मिळतोय. चूक होती बघितलं तर आणि धाव मिळते ती 1च. आतापर्यंत बघितलं तर पहिला चेंडू डॉट, त्यानंतर दुहेरी धाव आणि त्यानंतर सिंगल. आता आपण स्ट्राईकवर पाहतोय शशी. अलीकडच्या काळामध्ये खरसुंडी संघामध्ये जनस्थान मिळवलं आपल्या खेळाच्या जोरावरती असा खेळाडू आपण पाहतोय. बघितलं तर नक्कीच विकेट किपरच्या भूमिकेत आपण उमेश यांना बघतोय. अलीकडेच एक स्पर्धा पार पडली साहेब प्रेमीच्या शब्दामध्ये मॅन ऑफ द सिरीज राहिलेला हा खेळाडू आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी किरण. पॉवर प्लेचं पहिलं षटक. डीपला आपल्याला 2 खेळाडू बघायला मिळतात. डीप मिड विकेटला रोहित बघायला मिळतात आणि लॉंग ऑफ रिजन मध्ये नयन. उर्वरित खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतात. यावेळेस उत्कृष्ट फटका बघायला मिळतोय. पॉइंटची दिशा निवडली. रिव्हर्सचा फटका. चेंडू जातोय सीमा रेषा पार. आलाय तो चौकार. आरटीएस ट्रॉफी 2026 चौकार. सेमी क्रमांक 1 मधील हा पहिलाच चौकार. यावेळेस देखील हवं तसं कनेक्शन होत नाहीये. चेंडू तरी थांबला गेलाय आणि धाव मिळाली ती पुन्हा एकदा 1च. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने मारलेला फटका होता. मिस टाइम फटका होता. हवं तर इतकी ताकद त्या चेंडूच्या मागे नव्हती, परंतु मिळाली ती 1च धाव. आतापर्यंत धाव बलकावरती आपण धावा पाहतोय 8. यावेळेस कव्हरच्या दिशेने मारलेला फटका. धाव प्राप्त होते ती 1च. षटक समाप्त. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 9 बिनबाद. गोलंदाजीसाठी पाहतोय आपण उमेश. नक्कीच या खेळाडूकडे क्षमता आहे. कालच्या दिवसात आपण बघितलंय एक हॅट्रिक पूर्ण केली आहे. उत्कृष्ट अलीकडच्या हंगामामध्ये नक्कीच चांगल्या पद्धतीचा खेळ राहिला आहे आणि अल्पावधीत बघितलं तर 4 गाववाईज संघासाठी गाववाईज सामने आयोजित केलेल्या टुर्नामेंट्स मध्ये विनर ठरलेला हा संघ आहे. म्हणजे बघा चांगला खेळाडू आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर उमेश. पहिला चेंडू फटका फसलाय. बघितलं तर आता नक्कीच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण बघायला मिळतं स्क्वेअर लेगच्या दिशेने. आकाश जरूर तैनात. चेंडू फेके करतील तोपर्यंत धावा मिळतील त्या 2. आता या खेळाडूकडे क्षमता आहे. उमेशचा विचार केला तर चेंज ऑफ पेस, त्यानंतर चेंडू वळवण्यात माहीर असणारा हा खेळाडू. फलंदाजाला समजू शकत नाहीये की शेवटपर्यंत गोलंदाज काय करतोय. असा हा खेळाडू आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकवर बघितलं तर बळी. यावेळेस बघितलं तर नो चेंडू. प्री हिटचा चेंडू. पंचांचं आकाशाकडे बोट गोल गोल फिरताना आपण पाहतोय. उघडा डोळे बघा नीट. सेमी क्रमांक 1 मधील येणारी असेल ही फ्री हिट.
यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु फायदा उचलता आलेला नाहीये. आता बघा प्रत्येक वेळेस ही सुवर्ण संधी मिळणार नाहीये. गोल्डन ऑपॉर्च्युनिटी होती फलंदाजासाठी. अशा पद्धतीचं जर तुम्ही जर चेंडू सोडत राहिला तर मग कुठेतरी नक्कीच थोडस अवघड होणार आहे. कारण सेमी क्रमांक 1 आपण पाहतोय इथे जिंकावंच लागेल. ऍडव्हान्टेज देखील आहे डावखुऱ्या फलंदाजांसाठी हवेचं. यावेळेस फटका उत्कृष्ट बघायला मिळतोय. गॅपच्या दिशेने मारलेला डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू होतोय. फरार येतोय तो चौकार. बळी यांच्या बॅटमधून आलेला पहिला चौकार. धावफलकावरती धावा झाल्या त्या 16. एन्काउंटर स्पोर्ट्स आयोजित आरटीएस ट्रॉफी 2026 आजचा शेवटचा दिवस, फायनल डे. आता उद्यापासून इथं कोणी नसणार आहे. मला वाटतं फक्त खरसुंडीकर प्रॅक्टिसला आली तरी येतील. बघा आज काय आहे ते एन्जॉय करून घ्या. उद्यापासून जो तो आपल्या घरी गावी. चला पुढील चेंडू. यावेळेस देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता आणि येतोय तो डॉट चेंडू. नक्कीच एक तेरी एक मेरी या पद्धतीचं आपल्याला क्रिकेट बघायला मिळत आहे. कधी गोलंदाज फलंदाजावरती भारी तर कधी फलंदाज गोलंदाजावरती भारी. यावेळेस फटका बसलाय त्याच्या खालती नाही आणि कोणती होणार नाही चूक. येतो तो धक्का क्रमांक 1 एन्काउंटर स्पोर्ट्स खरसुंडी संघाला. बळी बॅक टू द पॅव्हिलियन. नक्कीच फलंदाजासाठी ऍडव्हान्टेज आहे हवेचं परंतु तितका फायदा उचलता आलेला नाहीये बळीला. पहिली तर गोलंदाज मी अगोदर सांगितलं होतं की चेंज ऑफ पेस किंवा चेंडू वळवण्यात माहिर असणारा हा खेळाडू. आता बघूया न्यू बॅटर भावसो. आता या खेळाडूवर नजर असेल कारण या खेळाडूने बघितलं तर तिसऱ्या दिवशी अर्धशतक लगावलं होतं असा हा खेळाडू. आता या खेळाडूवरती पूर्ण जबाबदारी असणार आहे कारण नाव एका दिवसात होत नाहीये. त्यासाठी भरपूर कष्ट करावे लागतात. भरपूर उन्हाळे पावसाळे बघावे लागतात. बघितलं तर पॉवर प्लेचा आपण दुसरा षटक पाहतोय. या षटकातील हा शेवटचा चेंडू आपण पाहणार आहोत. स्ट्राईक वर बघितलं तर भावसो. आता बेस्ट वर्सेस बेस्ट लढाई आपल्याला बघायला मिळणार. यावेळेस रिव्हर्सचा पटका गॅप मधून थर्ड मॅन रिजन मध्ये चेंडू झाला परार. जातो तो बॅनर वर लागतो आणि येतो तो भावसो यांच्या बॅट मधून पहिला चौकार. षटक समाप्त. या 4 धावांच्या मधून धावबलकावरती झाल्या त्या धावा 20. एक बाद. सरासरी बघितलं तर 10च्या धावगतीने धावबलक धावताना आपण पाहतोय. आज महत्वपूर्ण सामना आहे. भावसो नक्की सांगत असतील अभी तो चौका मारा है, छक्का अभी बाकी है. आपने देखा है आगाज मेरा, अंजाम तो अभी बाकी है. नक्कीच मोठा खेळाडू आहे हा परंतु समोर विचार केला तर तितकाच तुल्यबळ संघ देखील आपण बघतोय. त्यांच्याकडे देखील उत्कृष्ट फलंदाजांचा भरणा आहे. कोणीही कोणाला कमी नाही आहे. आता बघा विचार केला तर जो जास्त प्रमाणात चुका करेल तो इथे पराभूत होईल यात काही शंका नाही आहे. दिनकर पेट्रोलियमचे मालक राहुलजी इंगवले यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आणि ते व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. चला या गोलंदाजीसाठी आपण पाहतोय नयन. वैयक्तिक पहिला संघाचं
तिसरं षटक घेऊन येतील ते नयन. आतापर्यंत धावफलकावरती आपण धावा पाहतोय 20. एक बाद. चला सामना करतील शशी. यावेळेस उत्कृष्ट फटका बघायला मिळतोय. ऑफ साईडच्या दिशेने मारला उंच असा. पंचांच्या अनोख्या शैलीमध्ये षटकार. जरा आत्ताच्या षटकारासाठी शशी आला. सन्माननीय बशीरजी तांबोळे यांच्याकडून 100 रुपये आहेत. आणि जर दोन्ही फलंदाजांनी कोणीही अर्धशतक ठोठावलं तर विक्की शेख यांच्याकडून 500 रुपये. बघा झाली चालू. बक्षिसा लावण्यासाठी आता गाडी बाहेर घ्या. सामना चालू आहे. गाडी बाहेर घ्या विनंती आपल्याला. सामना चालू आहे. फोर व्हीलर बाहेर घेत आहेत. थांबा 1 मिनिट. आतापर्यंत जर आपण धावफलकावरती धावा बघितल्या तर त्या आहेत 26. यावेळेस देखील उत्कृष्ट फटका बघायला मिळतो. थर्ड रिझन सीमा रेषा पार आलाय. हा दुसरा चौकार. अगदी आमचे पंच अनोख्या शैलीमध्ये कळवत आहेत. अशोकजी डिगे सर ऑफिशियल म्हणून आपल्या आजच्या या सामन्यासाठी लाभलेले. उपस्थित सर्व खेळाडूंचा प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. कारण ज्या पद्धतीने राजा असते तशी प्रजा, तसं क्रिकेट म्हणजे प्रेक्षक. क्रिकेटला प्रेक्षक असेल तर मज्जा आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू थांबवला जातोय. टीपला प्रोटेक्शन आपल्याला बघायला मिळत आहे. आणि येते ती एकच धाव. नक्कीच गोलंदाजाच्या माध्यमातून कुठेतरी शॉर्ट पिच पद्धतीचे चेंडू वारंवार फेकले जात आहेत. फलंदाज असे चेंडू सोडणार नाहीये. विचार केला तर महत्वपूर्ण सामन्यामध्ये आपण दोन्ही फलंदाज मैदानादरम्यान खेळताना आपण पाहतोय. विचार केला तर इथे जर सुरुवातीपासून जर आपण अनालिसिस केलं तर इथे जर विकेट नाही दिली लवकर तर धावा बनतायत. थांबून खेळायचंय. ही फार महत्वपूर्ण बाब आहे. जो जास्त प्रमाणात चुका करेल तो मात्र इथून पराभव पत्करेल यात काही शंका नाही आहे. पुढील चेंडू सामना करतील बावसो. यावेळेस उत्कृष्ट चेंडू बघायला मिळतो. पॉइंटच्या दिशेने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. प्राप्त होते ती एक सिंगल धाव. नक्कीच आपण बघितलं तर आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर चौकार, त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर सिंगल. आतापर्यंत आपण 4 चेंडूवरती 12 धावा खर्च करताना आपण नियम पाहतोय. परंतु नक्कीच कमबॅक 2 चेंडूवरती आपल्याला बघायला मिळाले. यावेळेस कनेक्शन होत नाही. येतोय तो डॉट चेंडू. नक्कीच गोलंदाजाचा कमबॅक. पहिल्या 2 चेंडूवरती मोठे फटके मारल्यानंतर येणाऱ्या 3 चेंडूवरती फक्त 2दा सिंगल आणि 1 डॉट. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण पाहतो साहेब प्रेमी बेरगळवाडी संघ. या संघाकडे देखील मोठे फलंदाज आहेत. त्यामुळे खरसुंडी संघाला किती धावा बनवायच्या ते त्यांनी कॅल्क्युलेशन नक्कीच केलं असेल. यावेळेस समोरच्या दिशेने लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला फटका. तिथे उमेश कोणती चूक होणार नाही. चेंडू थांबवतील, फेकी करतील तोपर्यंत धाव प्राप्त होते ती एकच. आणि षटक संपलेला आहे.
3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 33. पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आल्यानंतर देखील चांगला षटक बघायला मिळतोय आपल्याला. 33 बघितलं तर अर्धा खेळ संपलाय. या इनिंग मधील 3 षटकांचा 3 षटके अजून शिल्लक आहेत, म्हणजे तुमच्याकडे 18 चेंडू आहेत. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय किरण, वैयक्तिक दुसऱ्या संघाचं 4थं षटक घेऊन येतो तो किरण. यावेळेस लॉंग ऑफची दिशा निवडली आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरवरून खेळाडू धावत येतील. धावा मिळाल्या त्या 2. या 2 धावाच्या मदतीने धाव बलकावरती धावा झाली त्या 35. पवन सर काय नो चेंडू, प्री हिटचा चेंडू असणार आहे. चला प्री हिटचा चेंडू. यावेळेस डीप मिड विकेटच्या दिशेने मारलेला फटका, उत्कृष्ट आपल्याला क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. येथे ती एकच धाव. पुढील चेंडू सामना करतील भावसो. यावेळेस रिव्हर्सचा फटका, चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण बघायला मिळालं, परंतु शशे त्यांच्या घरट्यामध्ये सुखरूप पोहोचले गेलेत. कोणतीही धाव मिळणार नाही. येतो तो डॉट चेंडू पॉइंटच्या दिशेने मारला फटका होता, परंतु तिथे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. यावेळेस डीप पॉइंट लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, तिथे प्रोटेक्शन जरूर होता आणि इथे ती एकच धाव. नक्कीच कुठेतरी धावा आता थांबवल्या जात आहेत गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून, आणि प्रेक्षक देखील मैदानाच्या दिशेने धाव घेत आहे. यावेळेस पोलर लेनचा चेंडू, रिव्हर्सचा फटका, ताकदीचा केलाय वापर, चेंडू करतोय हवाई सफर आणि येतोय तो षटकार. पुन्हा एकदा सन्माननीय बशीरजी तांबोळे यांच्याकडून पुन्हा एकदा 100 रुपये, म्हणजे बघा 2 षटकार मारले, 200 रुपये खात्यावरती जमा होत आहेत. आता जरा 50 धावा, 4 चेंडू. यावेळेस देखील कनेक्शन आहे प्रॉपर, ताकदीचा केलाय वापर आणि येतोय हा 6 धावा षटकार. आणखी 100 सन्माननीय बशीरजी तांबोळे यांच्याकडून पुन्हा एकदा 100, 300 रुपये झाले आणि संघाच्या 50 पूर्ण झाल्या. तब्बल 51 झालाय. बघितलं तर अर्धशतक लगावलं दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून कोणीही, तर 500 रुपये आहेत विक्की शेख यांच्याकडून. दोघांची पार्टनरशिप 50 झालीच की आता. हा नाही झाली ना अजून, 34 आहे. चला दोघांची पार्टनरशिप जरी झाली तरी 250 आहेत. बघील तर नक्कीच खरसुंडी संघाकडे आता मोमेंटम शिफ्ट होताना आपण पाहतोय. क्रिकेट आहे, काय पण होऊ शकतं, कधी इकडे कधी तिकडे. यावेळेस
पंच वाढ. चला कृपया अंपायरशी वाद घालू नका. चला यावेळेस समाप्त करण्याचा प्रयत्न केला होता. रिव्हरचा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु डॉट निशी षटक समाप्त. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती ती 52. येणारी 2 षटके निर्णायक षटके असणार आहेत. गोलंदाजीसाठी आपण पाहतो उमेश. वैयक्तिक दुसऱ्या संघाचं 5वं षटक घेऊन येतील ते उमेश. महत्वपूर्ण सामना सेमी क्रमांक 1 आपण लढत बघतोय. खरसुंडी विरुद्ध बेरगळवाडी. यावेळेस नो चेंडू प्री हिटचा चेंडू. चला पंचाची वाद घालू नका. स्पोर्टमॅनशिप पाळा. चला खेळाडू वृत्ती बाळगत चला असू द्या. प्री हिटचा पंच प्री हिटचा चेंडू. चला यावेळेस उंच मारलेला फटका. धावा मिळाल्या त्या 2. या 2 धावाच्या मध्ये धावफलकावरती धावा झाल्या त्या 57. पुढील चेंडू. धावफलकावरती आपण धावा पाहतोय 57. 5वं षटक प्रगतीपथावरती आपण बघतोय. रिव्हर्सचा फटका खाली क्षेत्र ऑफसाइडच्या दिशेने मारला. रिव्हर्सचा फटका चेंडू जातो सीमा रेषा पार. आलाय तो चौकार. धावफलकावरती या 4 धावाच्या मदतीने आपण धावा पाहतोय 61. पुढील चेंडू. यावेळेस रिव्हर्सचा फटका. पुन्हा एकदा उत्कृष्ट येतोय तो चौकार. धावा मिळतील त्या 4. आता मात्र शेवटच्या काही षटकामध्ये नक्कीच मोठी फटकेबाजी करताना आपल्याला भावसो बघायला मिळतात. पहिले तर भावसो वैयक्तिक 18 धावसंख्येवरती खेळतात आणि शशी वैयक्तिक 32 या धावसंख्येवरती खेळतात. चांगल्या पद्धतीची पार्टनरशिप आपल्याला बघायला मिळते. यावेळेस फटका फसलाय. त्याच्या खालती क्षेत्ररक्षक आणि आता झेल सुटलाय. महत्वपूर्ण विकेट.
जीवनदान मिळालंय भाऊसाहेब यांना. वारंवार असे चान्स मिळणार नाहीयेत. धाव फलकावरती धावा पाहतोय आपण 67. 5व्या षटक आपण प्रगतीपथावरती पाहतोय. यावेळेस उत्कृष्ट फटका बघायला मिळतोय. रिव्हरचा फटका, चेंडू तो सीमा रेषा पार आलाय तो चौकार. धावा मिळतील त्या 4. एक चेंडू शिल्लक आहे. धाव फलकावरती आपण धावा पाहतोय 71. यावेळेस उत्कृष्ट फटका बघायला मिळतोय. तोपर्यंत धावा मिळतील त्या 2. षटक समाप्त. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 73. येणारे शेवटचे 6 चेंडू असतील. सामना 6 षटकांचा आहे. वैयक्तिक शशी 32 धावसंख्येवरती खेळतात. आणि भावसो 26. वैयक्तिक धावसंख्येवरती शशी 32 या खेळतात आणि भावसो 26. चला स्पीडअप घ्या थोडस. विनंती आपल्याला. जर शशीने 3 चेंडू 3 षटकार मारले तर श्री भिसे यांच्याकडून 100 रुपये आहेत. जर 3 षटकार मारले कोणी मारा 200 आहेत. 50 मारले तर 500 विक्की शेख यांच्याकडून. आतापर्यंत शशीने 300 पटकावलेत. रोक रोक रोक. 3 चेंडू 3 षटकार मारले तर 200. 50 मारली तर 500. धाव फलकावरती आपण धावा पाहतोय 73. 73. येणारी 6 चेंडू शिल्लक असतील पहिल्या डावातील सेमी क्रमांक 1 चा आपण सामना पाहतोय. जर विकेट घेतली तर जहांगीर शेख यांच्याकडून 500 रुपये गोलंदाजासाठी. चला सुरू करा लवकरात लवकर. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय रोहित.
जर विकेट घेतली तर गोलंदाजाने 500 रुपये आहेत सन्माननीय जहांगीर शेख यांच्याकडून. यावेळेस झाली चूक आले त्या चौकार प्राप्त झाला पंच. नो चेंडू फ्री हिटचा चेंडू बघा पंजा मिळाला पंजा. आता येणारा चेंडू फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट. येणारा चेंडू फ्री हिट. यावेळेस उत्कृष्ट फटका बघायला मिळतोय. चेंडू जातोय पट 6 धावांसाठी षटकार. चला सन्माननीय बशीर जी तांबोळी यांच्याकडून पुन्हा एकदा 100 म्हणजे 400 झाले. 4 षटकार मारले आतापर्यंत 400 मिळाली. जर शशीने अर्धशतक मारलं तर एन्काउंटर स्पोर्ट्स यांच्याकडून 500 आहेत. त्यानंतर विक्की शेख यांच्याकडून पण 500 आहेत अर्धशतकासाठी. वैयक्तिक 42 धावसंख्येवरती खेळत आहेत शशी. 8 बनवा 1000 रुपये कमवा. आतापर्यंत 400 कमवलेत. यावेळेस कनेक्शन होत नाहीये. 1 धाव मिळाली आहे. धाव फलकावरती धावा झाल्या 85. वैयक्तिक 43 या धावसंख्येवरती खेळता येता शशी. अर्धशतकला गावलं तर 500 आणि गोलंदाजाने विकेट घेतली तरी पण 500. नुसतं 500च. यावेळेस रिव्हर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न आणि विकेट. बाउस बॅक टू द पॅव्हलियन. धक्का क्रमांक 2 आपण पाहतोय करसंडी संघाला. न्यू बॅटर आपण पाहतोय सादिक सर. धाव फलकावरती आपण धावा पाहतोय 85. 85. सात धावा पाहिजेत अर्धशतकासाठी. यावेळेस पुनर्लेनचा चेंडू फलंदाज फसलाय. आलाय तो डॉट चेंडू. नक्कीच फलंदाज निराश आपल्याला बघायला मिळतात. येणारे 2 चेंडू शिल्लक असतील या इनिंग मधील. यावेळेस फटका बसला. त्याच्या खालती क्षेत्ररक्षक आणि येते ती मोठी विकेट. शशी बॅक टू द पॅव्हलियन. रोहितच्या नावावरती 500 जमा झालेत बरं का. धाव फलकावरती आपण धावा पाहतोय 85. न्यू बॅटर अक्षय. येणारा शेवटचा चेंडू या पहिल्या डावातील. आतापर्यंत बघितलं तर उत्कृष्ट षटक बघायला मिळतंय आपल्याला रोहितच्या माध्यमातून.
या वेळेस काय झालंय, धाव बाद. रेपर केलाय वाईटचा. पंच कोणाचा रेपर आहे, बॅटिंग साइडचा. चला रो घेतलाय. चला लीगल चेंडू आहे, पेअर डिलिव्हरी. धाव फलकावरती आपण धावा पाहतोय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ते 85. 86 बनवायचे आहेत. येणारे 6 षटकामध्ये 86 बनवायचे आहेत. 86. बघितलं तर सरासरी 14च्या सरासरीने धाव संख्या बनवायची आहे. काय पण होऊ शकतं, क्रिकेट आहे, चेस होऊ शकतोय. आपला इंटेंट फार महत्वाचा आहे, पॉझिटिव्ह पाहिजे. चला करसुंडी संघ, चला मैदानाचा ताबा घ्या लवकरात लवकर. 2 सलामीवीर मैदानात दाखल झालेत, किरण आणि उमेश. नक्कीच या 2 खेळाडूंकडे क्षमता आहे, थांबून खेळावं लागेल, धावा बनवू शकतायत. आतापर्यंत विचार केला तर मला वाटतंय या 2 खेळाडूंची आम्ही बघितली होती साहेबप्रेमी चषक इथे ओपनिंग पार्टनरशिप. तब्बल
94च्या आसपास काहीतरी धावसंख्या होती आणि तो दोघांनीच मारला होता आणि तेही मला वाटतं 8-9 चेंडू शिल्लक राखून. या दोन खेळाडूंकडे क्षमता आहे. हे दोन खेळाडू जर थांबले तर काय पण करू शकतात. उमेश आणि किरणची जोडी आपण मैदानादरम्यान साई प्रेमी बेरगाववाडी संघाकडून पाहतोय. विचार केला तर दोन्ही खेळाडू महत्वपूर्ण खेळाडू थांबून खेळले तर धावा बनतायत त्यांना देखील माहिती आहे. चांगल्या पद्धतीचा खेळ या दोन खेळाडूंकडून देखील बघायला मिळाला आहे. चला चला मैदानाचा ताबा घ्या विनंती आपल्याला. दोन आपण सलामीवीर पाहतोय साहेब प्रेमी बेरगाववाडी संघाकडून. चला मैदानाचा ताबा घेत आहेत संघ आपण बघतोय. 86 बनवायचा आहे 14च्या सरासरीने सरासरी. बघू तर नक्कीच या दोन खेळांवरती पूर्ण जबाबदारी असणार आहे. कारण हे दोन खेळाडू आपण या अगोदर देखील अशी कारनामे करताना आपण बघितलं आहे साहेब प्रेमी बेरगाववाडी संघाकडून. त्यामुळे ही महत्वपूर्ण जोडी आहे या संघाची. आता खेळावं लागेल. महत्वपूर्ण सामना आहे. आपला इंटेंट फार महत्वाचा आहे. बघले तर उमेश आणि किरणची जोडी आपण पाहतोय. नक्कीच या दोन खेळाडूकडे मोठी क्षमता आहे. बघले तर करसोंडी संघाकडे देखील चांगले गोलंदाज आहेत. परंतु या दोन खेळाडूंनी जर सुरुवातीची काही 2-3 षटके खेळली तर मग मात्र हे दोन खेळाडू धावा जमवू शकतात. कारण या खेळाडूंकडे क्षमता मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव चांगला आहे. बघले तर थांबून खेळावं लागेल. नक्कीच डोक्यामध्ये विचार चालू असतील फलंदाजांच्या की कशा पद्धतीने धावांचा पाठलाग करायचा आहे. बघली तर धाव संख्या बनवायची आहे ती 86 14च्या सरासरीला. बघली तर 2 मोठे फटके एका षटकामध्ये. परंतु विकेट थांबून खेळावं लागेल कारण काय पण होऊ शकतं. क्रिकेट आहे. निर्धार आपला पक्का हवा.
कारण जिंकण्यासाठी जास्त काही महत्वाचं नाहीये, मनातून जर आपण पराभूत झालो तर मैदान देखील आपल्याकडून हरलं जातं. आपण मैदानात जर स्ट्रॉंग असेल तर मनातून जर स्ट्रॉंग असेल तर मैदानात देखील आपण स्ट्रॉंग राहतो. आपण फायनल डे पाहतोय एन्काउंटर स्पोर्ट्स आयोजित RTS ट्रॉफी 2026 श्री शफीक तांबोळी सर ग्रामपंचायत सदस्य खरसुंडी यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा आज शेवटच्या दिवसात येऊन पदार्पण करते. फायनल डे आपण पाहतोय सामना क्रमांक 1 सेमी क्रमांक 1 आपण पाहतोय आजच्या दिवसातील खरसुंडी विरुद्ध साहेब प्रेमी दर्गवाडी संघ. खरसुंडी संघाने प्रथम फलंदाजी करत धाव फलकावरती धावा जमवल्या त्या 85. आता साहेब प्रेमी दर्गवाडीला बनवायच्या त्या 86. दोन सलामीवीर आपण बघतोय किरण आणि उमेश. या दोन खेळाडूंवरती नक्कीच जबाबदारी असणार आहे. फलंदाजीसाठी आपण पाहतोय खरसुंडी संघाकडून सादिक सर. जवळजवळ घड्याळात बघितलं तर 1 वाजत आलेत, 1 वाजून गेलेत. चला थोडं स्पीड अप घ्या. यावेळेस सोडवलाय आणि पाठवलाय तो कॅमेरामॅनला सलामी देणारा येतोय. 1 डाऊन सी मार रेषा पार आलाय तो चौकार. बघा उमेश देखील थांबायला तयार नाहीये. नक्कीच या खेळाडूने देखील भरपूर उन्हाळे पावसाळे बघितलेत. सुरुवातीला बघितलं तर टॅलेंट असून देखील हा खेळाडू बाहेर थांबला, कारण गावामध्ये खेळाडू तयार केले आणि मग मात्र संघाला आज इथपर्यंत घेऊन पोहोचला. यावेळेस फटका बसलाय आणि थोडासा चेंडू दूर राहिला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. धावा मिळतील त्या 2. या 2 धावाच्या मदतीने धाव फलकावरती धावा पाहतोय आपण 6. नक्कीच पहिल्या 2 चेंडूवरती आपल्याला उत्कृष्ट फटकेबाजी करताना उमेशच्या माध्यमातून बघायला मिळतं. पॉवर प्ले 2 षटकांचा आपण पाहतोय. डीपला 2च खेळाडू आपल्याला बघायला मिळतात, एक काऊ कॉर्नरच्या दिशेने आणि एक एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, आणि अगदी सन्मान दिला आहे. नक्कीच 1 धाव प्राप्त झाली आहे. एक मोठा फटका आल्यानंतर संयमी खेळी म्हणावी लागेल आणि धाव फलकावरती धावा झाल्या 7. चांगल्या पद्धतीची फटकेबाजी आपल्याला बघायला मिळते दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. आतापर्यंत विचार केला तर उमेशच्या बॅटमधून एक चौकार आला. आता स्ट्राईकवर आपण पाहतोय किरण. पुढील चेंडू यावेळेस लाप्ट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु येथे ती 1च धाव. या एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 8. पुढील चेंडू सामना करतील उमेश. यावेळेस उत्कृष्ट फटका बघायला मिळतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक थोडस पंबल बघायला मिळत आहे. तोपर्यंत धावा मिळतील त्या 2. या 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा झाल्या त्या 10. नक्कीच डोक्यात कॅल्क्युलेशन चालू असेल फलंदाजांच्या. सरासरी बघितलं तर 14 14.5च्या सरासरी धाव फलकावरती धावा बनवायच्या आहेत. तब्बल 86 बनवायचा आहे. त्यापैकी आतापर्यंत 10 धावा जमवल्या गेलेत. पुढील चेंडू यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे डॉट चेंडू षटक समाप्त. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली होती 10 बिनबाद. बघितलं तर खरसुंडी संघाचा पहिल्या षटकामध्ये 9 धाव संख्या होती. बेरगेवाडी संघाची धाव संख्या 10 आहे.
बरोबरीनं नक्कीच गेम आपल्याला बघायला मिळतो. कोण पण जिंकू शकतं, काही पण होऊ शकतं. ही महत्वपूर्ण जोडी आहे साहेब प्रेमी बेरगेवाडी संघाची. आता गोलंदाजीसाठी कोण येते बघूया. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय भावसो. स्ट्राईक वर किरण. आता या किरणचा विचार केला तर मोठमोठ्या स्पर्धा हा देखील खेळतो, चांगला खेळाडू आहे. या खेळाडूकडे देखील याच्याकडे देखील मोठमोठे फटके आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे. महत्वपूर्ण सामना सेमी क्रमांक 1 आपण पाहतोय. आतापर्यंत धावफलकावरती धावा झाल्या त्या 10. यावेळेस रिव्हर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु येतोय तो डॉट चेंडू. आता बघितलं तर बावसो यांच्या पहिलाच चेंडू डॉट आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेस एक धाव प्राप्त केली जाते नक्कीच. आतापर्यंत बावसो यांच्या षटकाचा विचार केला तर पहिला चेंडू डॉट, त्यानंतर एक सिंगल आणि या एक धावीच्या मदतीने धावफलकावरती धावा झाल्या त्या 11. यावेळेस उत्कृष्ट चेंडू बघायला मिळतोय. फटका उत्कृष्ट होता, परंतु समोरच्या स्टंपवर येऊन तो आदळला आणि धाव प्राप्त झाली ती 1. या एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा झाल्या त्या 12. पुढील चेंडू भावसो यांचा सामना करतील किरण. यावेळेस स्कोर लेगची दिशा फोडून चेंडू जातोय सीमा रेषा पार, आलाय तो पहिलाच किरण यांच्या बॅट मधून चौकार. नक्कीच उत्कृष्ट फटकेबाजी करण्यासाठी दोन्ही फलंदाज जाणले जातात, कोणीही कोणाला कमी नाहीये. थोडीच तोड उत्तर दिलं जाणार यात काही शंका नाहीये. या 4 धावेच्या मदतीने धाव बलकावरती धावा झाल्या त्या 16. यावेळेस देखील दिशा दाखवली स्क्वेअर लेगची. बघा पुन्हा एकदा चेंडू सीमा रेषा पार, आलाय तो बॅक टू बॅक दुसरा चौकार. किरण यांचा ब्रँडेड फटका. बघितलं तर धावफलकावरती धावा झाल्या त्या 20. आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर पहिला चेंडू डॉट, त्यानंतर डबल, 2 चेंडूवरती सिंगल सिंगल आणि त्यानंतर 2 लगातार चौकार. म्हणजे बघा षटक समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 20.
बघितलं तर आतापर्यंत आपण दोन्ही संघाचं कंपॅरिझन करतोय. 2 षटकाचा समाप्तीनंतर करसुंडी संघाची देखील 20 धाव संख्या होती आणि बेरगवाडी संघाची देखील 20च धाव संख्या आहे. परंतु करसुंडी संघाने एक विकेट थ्रो केली होती. परंतु बेरगवाडी संघ अजून दोन्ही सलामीवर खेळतायत. आपण मैदानादरम्यान पाहतोय. नक्कीच यावेळेस फटका पासला त्याच्या खालती क्षेत्ररक्षक. येते ती मोठी विकेट. उमेश बॅक टू द पॅव्हिलियन. आपल्या स्पर्धेचे सर्व श्री शफिक सर तांबोळी यांचं देखील इथं आगमन झालं. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आज फायनल डे आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून एवढी मोठी स्पर्धा साकारली गेली. त्यासोबत सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. सन्माननीय भगवानजी बिसे यांचं देखील हार्दिक स्वागत. धाव फलकावरती धावा झाल्या त्या 20. तिसरं षटक आपण पाहतोय. सादिक सर यांच्या माध्यमातून पहिला धक्का लागला जातोय. विकास सोसायटीचे चेअरमन भगवानजी बिझे यांचं देखील हार्दिक स्वागत. त्यांनी देखील व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. यावेळेस न्यू बॅटर पण नयन पाहतोय. पायावरती टाकलेला चेंडू एकच धाव प्राप्त होती. सन्माननीय पहलवान मारुती भंडारे मार्गदर्शक यांचं देखील हार्दिक स्वागत. सन्माननीय जहांगीरबाई शेख यांचं देखील हार्दिक स्वागत. सर्व उपस्थित मान्यवरांचं हार्दिक स्वागत. यावेळेस रिव्हर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु कनेक्शन होत नाहीये. येतो डॉट चेंडू. यावेळेस देखील उत्कृष्ट चेंडू विकेट टू विकेट गोलंदाजी केली जाते गोलंदाजाच्या माध्यमातून आणि येते ती लेग बायच्या रूपात एकच धाव. पुढील चेंडू सेमी क्रमांक 1 चा आपण सामना पाहतोय. स्ट्राईक वर नयन पाहतोय आपण. यावेळेस विचार केला तर वाईड चेंडू दिशाहीन चेंडू अतिरिक्त धावेमध्ये बार. या अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा झाल्या त्या 23. नाही का वाईट नाहीये. चला डॉट आहे. आता बघितलं तर वाईड आणि एकूण 4 म्हणजे 5 धावा आल्या बघा. नशिबाची साथ मिळते फलंदाजाला आणि या 5 धावाच्या मदतीने धावफलकावरती आपण धावा पाहतोय 27.
सन्माननीय डॉक्टर सूर्यकांतजी जाधव आपण देखील व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आणि येतोय हा लेग बायच्या रूपात चौकार. आता बघा अशा पद्धतीने जर धावा दिले तर नक्कीच षटक संपलाय. आणि धाव फलकावरती आपण धावा पाहतोय 31. येणारे 18 चेंडू 55 बनवायचा आहे. 18 चेंडू 55. धाव फलकावरती धावा झालेल्या आहेत त्या 31. गोलंदाजीसाठी पाहतोय वैयक्तिक दुसऱ्या संघाचं 14 षटक घेऊन येताना भावसो पाहतोय आपण. यावेळेस फटका बसलाय. त्याच्या खालती क्षेत्ररक्षक जज करण्यात थोडासा प्रॉब्लेम नक्कीच आपल्याला बघायला मिळतोय. आणि येतोय तो चौकार. लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला फटका. धावा मिळाल्या त्या 4. या 4 धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा झाल्या त्या 35. येणारे 17 चेंडू 51 बनवायचा आहे. यावेळेस रिव्हर्सचा फटका परंतु डीपला प्रोटेक्शन आहे. चेंडू थांबवला जाईल. धाव प्राप्त होते ती 1च. या एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा झाल्या त्या 36. येणारे 16 चेंडू 50. 16 चेंडू मध्ये 50 बनवायचे आहेत. यावेळेस उत्कृष्ट चेंडू बघायला मिळतो. येतोय तो डॉट चेंडू. येणारे 15 चेंडू 50. यावेळेस देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता. नयन धावबाद स्वरूपात तंबूच्या आश्रयाला आपण जाताना पाहतोय. न्यू बॅटर आपण पाहतोय रोहित. येणारे 14 चेंडू 50. काय पण होऊ शकतं. क्रिकेट आहे. शेवटच्या चेंडू पर्यंत काय सांगू शकत नाही आपण. आणि कंपल्सरी चेस आहे. यावेळेस उत्कृष्ट फटका बघायला मिळतो. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक जरूर तैनात. धाव प्राप्त होते ती सिंगल. या एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा झाल्या त्या 37. यावेळेस पलंदाचा चेंडू फलंदाजाला मारता आलेला नाहीये. षटक समाप्त. 12 चेंडू बनवायचे आहेत ते 49. 12 चेंडू 49. सरासरी बघितले तर 24.50.
12 चेंडू मध्ये 49 बनवायचा आहे. काही पण होऊ शकतं, क्रिकेट आहे. स्ट्राईक आपण किरण पाहतोय. यावेळेस फटका फसला, फक्त उंची गाठली लॉंग ऑफ रिझन मध्ये आणि भावस कोणतीही होणार नाही. चूक येते ती मोठी विकेट. किरण बॅक टू द पॅव्हिलियन. सेमी क्रमांक 2 चा आपण टॉस करणार आहोत. निमसोड आणि दिगंची. चला दोन्ही संघ नायक टॉस साठी इकडे या. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय बॉल पहिल्या चेंडूवरती एक मोठी विकेट प्राप्त करून दिली आहे. न्यू बॅटर आपण आकाश पाहतोय. सेमी क्रमांक 1 चा आपण थरार पाहतोय मैदानादरम्यान. यावेळेस हवं तसं कनेक्शन होत नाही. डीप मिड विकेट वरून आकाश धावत येतील. धाव मिळते ती एकच. येणारे 10 चेंडू 48. यावेळेस फलंदाजांचा चेंडू होता. फलंदाजाला टायमिंग करता आलेलं नाहीये. तो तर डॉट चेंडू सेमी क्रमांक 1 चा आपण सामना पाहतोय. पुढील चेंडू सामना करतील रोहित. यावेळेस बॅटची कडा घेतली आहे. चेंडू तिथे थांबवला जातोय. येते ती एकच धाव. आता बघितलं तर कुठेतरी नक्कीच थोडासा विजय दूर राहिलेला आहे साई प्रेमी वर्गवाडी संघापासून. यावेळेस रिव्हरचा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु यश प्राप्त होत नाही फलंदाजाला. परंतु एक धाव प्राप्त केली जाते. महत्वपूर्ण सेमी क्रमांक 1 मध्ये आपण लढत पाहतोय. सेमी क्रमांक 2 मध्ये देखील आपल्याला लढत बघायला मिळणार आहे. दिगंची विरुद्ध निमसोड. यावेळेस स्लोवर वन पद्धतीचा टाकलेला हा चेंडू जातो सीमा रेषा पार. आलाय तो षटकार. आता बघितलं तर खूप वेळ झाला असं कुठेतरी वाटतंय परंतु क्रिकेट आहे, काय पण होऊ शकतं. सहा चेंडू 40. 6 चेंडू मध्ये 40 बनवायचे आहेत. सेमी क्रमांक 2 चा आपण टॉस आपल्या स्पर्धेचे सर्व RTS ट्रॉफी 2026 ज्यांच्या माध्यमातून आयोजित केली गेली, त्यांच्या संकल्पनेतून साकारली गेली असे श्री शफीक सर तांबोळी ग्रामपंचायत सदस्य खरसुंडे त्यासोबत मान्यवर यांच्या हस्ते टॉस केला जातोय. यावेळेस फटका फसलाय. त्याच्या खालती क्षेत्ररक्षक परंतु चेंडू थांबवलाय. आली ती सिंगल धाव.
दिगंजी संघाने टॉस जिंकलाय. यावेळेस पायाचा वेध घेतोय चेंडू आणि येते ती एकच लेग बायच्या रूपात धाव. शेवटचं षटक आपण पाहतोय संदीप. सेमी क्रमांक 1 चा आपण सामना थरार पाहतोय. यावेळेस उत्कृष्ट फटका बघायला मिळतोय. आता देखील चेंडू जातोय सीमा रेषा पार. आलाय तो षटकार. बघा चांगल्या पद्धतीचे फटके बघायला मिळाले. 3 बॉल. आता येणारे 3 चेंडू. स्वाभिमानी वंचित आघाडीचे संस्थापक सन्माननीय अरुण भाऊ वाघमारे यांचं सहर्ष स्वागत. त्यांनी व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आणि धाव प्राप्त होते ती 2. नक्कीच आता सेमी क्रमांक 1 मध्ये विजय दिशेने वाटचाल करताना आपण खरसुंडी संघ पाहतोय. यावेळेस पलरलेनचा चेंडू फलंदाजाला समजू शकलेला नाही. येतो तो डॉट चेंडू. आता फक्त आणि फक्त 1 चेंडू शिल्लक राहिलाय. खरसुंडी संघ फायनल मध्ये धडक मारण्यास सज्ज झालेला आहे. यावेळेस विजयी ठरला तो सेमी क्रमांक 1 मध्ये खरसुंडी संघ. बोथ द टीम कॉंग्रॅच्युलेशन. दिगंची आपला निर्णय काय आहे? बॉलिंग. चला दिगंजी विन द टॉस अँड चॉइस टू बॉल फर्स्ट. तर सेमी क्रमांक 1 मध्ये सामनावीराचा पुरस्कार आपण देतोय. तो ठरलाय खेळाडू शशी. मॅन ऑफ द मॅच आपण आपले प्रमुख पाहुणे सन्माननीय अरुणजी वाघमारे यांच्या हस्ते आपण तो प्रदान केला जातोय. संस्थापक वंचित बहुजन आघाडीचे रोहितला देखील 500 रुपयाचा पारितोषिक प्रदान केले जाते ऑनलाइन. शशी शशी पंच ऑफिशियल पंच कुठे आहेत? डिगे सर. चला शशी या.
चला सेमी क्रमांक 1 मध्ये सामनावीर खेळाडू शशीला ट्रॉफी प्रदान केली जाते. सन्माननीय अरुणजी वाघमारे वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक यांच्या माध्यमातून आता आपण सेमी क्रमांक 2 चा थरार पाहणार आहोत. दिगंची विरुद्ध निमसोड. चला निमसोड संघाची 2 सलामीवीर मैदानात दाखल व्हा.